अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मैत्रिणींनो, बघा 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आली आहे। आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपण आपल्या जीवनामध्ये ज्या आध्यात्मिक सेवा करत आहोत या सेवांमुळे आपलं जीवन सुखकर होत आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। आणि अंधारातून प्रकाशाचा आपल्या सर्वांना मार्ग दाखवणारे आपले गुरुच, आपल्या आईनंतर निरपेक्ष प्रेम करणारे आपले गुरुच, आपल्या सर्वांचेच गुरु स्वामी समर्थ महाराज। आपल्यापैकी कोणी महादेवांची गुरु मानतात, साईबाबांना गुरु मानतात किंवा गजानन महाराजांना गुरु मानतात, शंकर बाबा गुरु मानतात किंवा गुरुदेव दत्तांची सेवा करत असाल तर आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये विशेष पूजा, विधिवत पूजा आपण सर्वांनी करावी। सोबत काही मंत्र, साधना, स्तोत्र पठण करून आपल्या गुरूंना प्रसन्न करावं। फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा करावी का? नाही, वर्षभर आपण रोज आपल्या गुरूंची न चुकता अशा पद्धतीने सेवा करावी। मात्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व पृथ्वीवरती ईश्वरी तत्व जे आहे ते सहस्रपटीने कार्यरत असतात। त्यामुळे या दिवशी आपण जी गुरुसेवा करतो तिचा आपल्याला जो लाभ मिळतो तो सहस्रपटीनेच मिळणार। त्यामुळे गुरुपौर्णिमेला आपल्या सर्वांसाठी पर्वणी आहे, सुवर्ण संधी आहे। हिंदू पंचांगानुसार आषाढ पौर्णिमेची तिथी म्हणजे गुरुपौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे 28 जुलै रोजी सायंकाळी 6:29 आणि समाप्त होणार आहे 29 जुलैला 8:07। तर हिंदू पंचांगात उदय तिथीला विशेष प्राधान्य दिलं जातं। सूर्योदयाची वेळीची तिथी 29 जुलैची दिवशी सूर्योदयाच्या पौर्णिमेची तिथी असल्यामुळे गुरुपौर्णिमा बुधवारी 29 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत केव्हाही आपण पूजा करावी। नंतर दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत पूजा करावी। नाही शक्य झालं अगदी ज्यांना तर त्यांनी दुपारी व संध्याकाळी पूजा केली तरीही चालेल। जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या एकाच दिवसात श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पूर्ण पारायण हे करायचे असेल तर त्याचे नियम, वेळ आणि योग्य पद्धत कोणती आहे हीच माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। गुरुभक्तांनो, आजकालच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला 7 दिवसाचे पारायण करायला शक्य होत नाही। कारण पारायण करण्यासाठी 7 दिवस वेळ मिळतच असं नाही, तर त्यांना 7 दिवसाचे पारायण करण्यासाठी वेळ मिळत नाही। त्यांनी 1 दिवसाचे पारायण हे कसे करावे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 1 दिवसात कोणते नियम पाळायचे आहेत, पूजा कशी मांडावी, कशा पद्धतीने पूजा करावी, कशी पूजा उचलायची, किती अध्याय वाचायचे ही माहिती आपण पाहणार आहोत। तर स्वामी भक्तांनो, स्वामी चरित्र सारामृत हे एक पुस्तक नसून तो एक दिव्य भव्य असा ग्रंथ आहे। हा ग्रंथ केवळ कथा नाही, तर हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचा जिवंत रूप आहे। अनेक वेळा भक्त मानतात किंवा सेवा मार्गातही हेच सांगितलं जातं की या ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती सर्व काही मिळते आणि त्या मनुष्याची संकटातून सुटका होते। म्हणूनच गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गात या ग्रंथाचे नित्य वाचन केले जाते। कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाही, तर ते आपल्या आई वडील आहेत, ते आपले गुरु आहेत आणि तेच आपले रक्षण करते आहेत। आणि जेव्हा आपण त्यांच्या चरित्राचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनाला अंधार हळूहळू कमी होतो आणि आयुष्यात प्रकाश यायला लागतो। हा ग्रंथ आपल्या आयुष्याचं सोनं करतो। आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकटे असू द्या, कितीही अडचणी असू द्या, आपल्याला हे 1 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे आहे। भक्तांनो, आयुष्यामध्ये कितीही दुःख असू द्या, मानसिक त्रास म्हणा, शारीरिक त्रास म्हणा किंवा कुठल्याच कामात यश मिळत नाही, एखादा नवीन व्यवसाय सुरू केला त्यामध्ये देखील प्रगती होत नाही, एक मूल आहे दुसरे होण्यासाठी वेळ लागतो, तर त्यासाठी आपल्याला हे 1 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे आहे। जो कोणी या सारामृतातील अध्यायाचे त्यांच्या जीवनाचा सार भार हा श्री स्वामी समर्थ महाराज उचलतात। तर तुम्हाला ज्या 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे स्वामींचा एक फोटो पाहिजे आणि त्यानंतर तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ देखील पाहिजे। तर बघा भक्तांनो, तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी 1 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत पारायणही करायचे आहे किंवा त्यांच्या अगोदर जर तुम्ही 1 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत पारायण सुरू केलं तरी देखील चालेल।
तर ज्या दिवशी तुम्हाला पारायण हे करायचे आहे त्या दिवशी लवकर उठून स्नान करायचे आहे. बघा, वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून वाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो, पण शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही, तर शुद्धता म्हणजे आंतरिक मनाची सुद्धा आहे. जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो तेव्हा त्या शब्दाचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर शांत झोप लागते, मनही शांत होतं, घरामध्ये कलह कमी होतो. त्यानंतर सर्वात अगोदर आपली नित्याची पूजा करून घ्यायची आहे. हे करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे आणि 2 विड्याचे पाने लागणार आहेत. एक सुपारी, फुले, अष्टगंध, दुधाचा नैवेद्य किंवा खडीसाखर असेल तरी देखील चालेल. त्यानंतर अत्तर लागणार आहे. अत्तर तुम्हाला आत्ता जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. रांगोळी काढून घ्या आणि त्या रांगोळीवरती तुम्हाला हळदी कुंकू टाकून त्यावर एक चौरंग किंवा पाट ठेवा. जर तुमच्याकडे चौरंग असेल तर चौरंग ठेवा, पाट असेल तर पाट ठेवा तरी देखील चालेल. त्यावरती एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा स्वच्छ कपडा अंथरून घ्या. त्यावरती स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ पुसून स्थापन करा. त्यानंतर स्वामींच्या फोटोला अष्टगंध लावा. फोटोला हार घालून घ्यायचा आहे. थोडेसे सुगंध अत्तर लावून फुले अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला सारामृत ग्रंथ हा लागणार आहे. पोथी किंवा ग्रंथ एका बाजूला पाटावर ठेवायचा आहे. आपल्या उजव्या बाजूला नारळ ठेवायचा आहे. त्यावरती लाल रंगाचे एक फूल ठेवायचे आहे. तिथेच 11 रुपये दक्षिण ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्या डाव्या बाजूला घंटी ठेवायची आहे. आणि हो, सर्वात अगोदर पूजा मांडण्याच्या आधी आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. कारण कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि मग दिव्याची पूजा करून घ्यायची आणि मगच बाकीच्या पूजेची मांडणी करून घ्यायची. पूजेची मांडणी करून झाल्यावर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. तर सर्वांना प्रश्न पडला असेल की संकल्प कसा सोडायचा, तर तुमची जी काही इच्छा असेल ती सांगायची. तर तुम्ही इच्छा कशी सांगायची आहे? बघा, संकल्प खूप मोठा नसावा. असं काही नाही की फक्त मनात इतकं बोला की श्री स्वामी समर्थ, मी हे वाचन श्रद्धेने सुरू करते, माझ्यावर कृपा करा, माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य तो मार्ग दाखवा. एवढा संकल्प पुरेसा आहे. लक्षात घ्या, संकल्प हा असा करायचा आहे. हातात थोडे पाणी, हळद कुंकू, एक फूल आणि अक्षता घेऊन आपल्या मनामध्ये स्वामींचे स्मरण करावे आणि संकल्प करावा. हे स्वामी राया, आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी आपल्या स्वामी चरित्र सारामृताचे 1 दिवसीय पारायण या इच्छेसाठी करत आहे. ते माझ्याकडून पूर्ण तुम्ही करून घ्या. अशा पद्धतीने संकल्प हा सोडायचा आहे. भक्तांना आपण समजून घेऊया की इच्छा पूर्ण होण्यामागचं रहस्य काय आहे. कारण आपण पूर्वी सांगितलं की शीर्षकात आपण बोलतोय मनातली इच्छा पूर्ण होतील, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. पण योग्य इच्छा म्हणजे जी तुमच्या भल्यासाठी आहे, ती जी तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणार आहे, स्वामी ती नक्की देतात. काही वेळा आपण हट्ट करतो, पण स्वामी आपल्याला ते देत नाहीत. कारण स्वामी आपल्याला दुखावण्यासाठी नाही तर संकटातून वाचवण्यासाठी थांबवतात. आणि म्हणूनच भक्तांनो, वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी आईला सांगतो तसं सांगा. मनात कुठलाही बनावट नको. काही लोक म्हणतात की स्वामी मला हे हवे, पण आतून त्यांचा विश्वासच नसतो. काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल ते द्या, माझं मन शांत करा, आणि स्वामी त्यांना खूप मोठं देतात, भरभरून देतात. मग त्यांना वाचन करताना स्पष्ट बोला, स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे, मी तुमच्या चरणी ठेवते, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. हा भाव जेव्हा आपल्या मनात आला तेव्हा आपली इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते. आता बघा, त्यानंतर स्वामी महाराजांना धूप अगरबत्ती लावायची आहे आणि नैवेद्यासाठी साखरेचा किंवा खडीसाखर ठेवायची आहे. आणि त्यानंतर एक ग्लास भरून स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. नंतर हे पाणी कशासाठी, तर हे पाणी आपण आपले पारायण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये प्रसाद या स्वरूपात घ्यायचे आहे. यामध्ये स्वामींच्या सात्विक लहरी या जास्त प्रमाणामध्ये प्रवृत्त होतात. त्यानंतर केळी, सफरचंद, जी काही फळं असतील ती तुम्ही स्वामींच्या पुढे ठेवायचे आहेत. त्यानंतर विड्याचे पान व त्यावरती सुपारी हा स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचा आहे. सुपारी ही प्रथम पूजनीय गणपती बाप्पाच्या स्वरूपात ठेवायची आहे. सुपारीला तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून विड्याच्या पानावरती ठेवून थोड्या अक्षता, हळदी कुंकू, एक लाल फूल अर्पण करावे. नंतर गुळाचा नैवेद्य हा दाखवावा. त्यानंतर स्वामी महाराजांची पूजा करायची. त्यानंतर मग तुम्हाला वाचन करायचं आहे. आता वाचन करायला बसताना महिलांनी साडी आवर्जून घाला, हातात बांगड्या घाला, मग वाचन करा. आता पारायण हे कसे करायचे ते तुम्हाला 1 ते 21 अध्याय हे वाचन करायचे आहेत.
एकाच बैठकीत तुम्हाला 1 ते 21 अध्याय हे वाचन करायचे आहे. जर तुम्ही संकल्प सोडून पारायण करणार असाल तर एका बैठकीत तुम्हाला हे अध्याय वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वात पहिले तर तुम्हाला अगोदर स्वामी सहस्रनामावलीचे वाचन करायचे आहे. त्यानंतर 1 ते 21 अध्याय वाचन करायचे आहे. त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. एवढ्या सेवा तुम्हाला एका दिवसामध्ये करायच्या आहेत. संपूर्ण 1 ते 21 अध्याय वाचण्यासाठी 1 ते सव्वा तास लागतो. त्यानंतर 11 माळी स्वामी समर्थ जप करण्यासाठी 20 ते 25 मिनिट लागतात आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणण्यासाठी 30 ते 35 मिनिट लागतात. तर एवढे तुम्हाला गुरुपौर्णिमेदिवशी आवर्जून वेळ काढून ठेवायचा आहे. आता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करावा. आता काही लोक म्हणतील की 11 माळी म्हणजे खूपच वेळ लागेल, पण लक्षात ठेवा आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो आणि विनाकारण दुसऱ्यांबद्दल बोलण्यासुद्धा किती वेळ घालवतो. आपण रोज अनावश्यक गोष्टीवर खूप वेळ खर्च करत असतो. जर आपण स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देतात. श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे. हा मंत्र म्हटला तर आपल्या मनाला आधार देतो, भीती दूर करतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढवतो. आता हे पारायण आपण एका दिवसासाठी करत आहोत तर एका दिवसात वाचण्याचा पुरेपूर प्रयत्न हा करायचा आहे. जर मधूनच तुम्हाला तहान लागली तर पाणी प्यावे, परंतु मधून कोणाशी बोलू नये किंवा मोबाईलवरती सुद्धा वेळ घालवू नये. मग हे पूर्ण शांत आणि एकाग्र करून मगच पारायण हे वाचायचं आहे. तर पारायण वाचत असताना तुम्ही त्या चुका ज्या आहेत त्या करायच्या नाही. स्पष्ट आवाजामध्ये पारायण वाचन हे करायचे आहे. पारायण आपण ज्या दिवशी करणार आहोत तर त्या दिवशी आपलं मन आहे ते पूर्ण शांत ठेवायचं आहे किंवा उपवास केला तर अतिउत्तम. त्यानंतर या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका, कोणावरही रागावू नका, चिडू नका. हे पारायण तुम्ही एका दिवसाचे स्वामीचरित्र सारामृत पारायण केलं तर तुम्हाला ज्या काही मानसिक, शारीरिक किंवा कोणत्याही त्रास असेल तर त्या पूर्ण संकटातून बाहेर निघण्यासाठी स्वामी समर्थ महाराज हे तुम्हाला नक्कीच मदत करतील. स्वामी महाराज हे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन नक्कीच मदत करतील. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही एक दिवसाचे स्वामीचरित्र सारामृत हे अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने करू शकता. ज्या दिवशी घरामध्ये पारायण लावले आहे त्या दिवशी तुम्ही कोणतंही मद्य किंवा मांसाहार हा करायचा नाही. आता श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथातील सिद्ध ओव्या आणि त्याचा सत्य अर्थ मी तुम्हाला जे सांगत आहे, साक्षात स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामधील साक्षात स्वामी महाराजांचे एक प्रकाराचे दिलेले सत्य आहे. लक्ष देऊन ऐका, वाचा. जो करेल माझी सेवा तयासी पाविल देव, कष्ट त्याचे हरतील सर्व दुःख न राहे संसारी. याचा सरळ आणि सत्य अर्थ असा आहे की जो फक्त अनन्य भावाने कडक नियम पाळतो, स्वामीचरणी आपली सेवा अर्पण करतो, त्याचे जगातील सर्व दुःख आणि कष्ट स्वामी महाराज स्वतः हरण करतात. स्वामी महाराज म्हणजेच आपले भगवान शिवशंकरच आणि त्यांच्या संसारात भांडण, तंटे, क्लेश किंवा पैशाची चणचण कधीही उरत नाही. श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथातील सिद्ध ओव्या आणि त्याचा सत्य अर्थ आत्ता आपण पाहिला. आत्ता स्वामीचरित्र वाचल्याने काय प्रचिती प्राप्त होते ती थोडक्यात बघूया. बघा, स्वामी समर्थ सारामृत अद्भुत प्रचिती देणारी, अंगावर काटा आणणारी पौराणिक कथा. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे नियम पाळल्याने आणि हे उपाय केल्याने काय चमत्कार होतात याचे अतिशय सत्य आणि अद्भुत प्रचिती मी तुम्हाला सांगते. बघा, स्वामी केंद्रात मुंबईहून एक ताई आल्या होत्या. त्यांच्या पतीचा खूप मोठा व्यवसाय होता, पण अचानक भागीदारीमध्ये त्यांची फसवणूक झाली. करोडोचे कर्ज डोक्यावर झाले, कोर्ट कचेरी सुरू झाली आणि घरात दररोज भांडण होऊ लागली. त्या ताई इतक्या मानसिक तणावात होत्या की त्यांना जगणे नकोसे झाले होते. शेवटी त्यांनी स्वामींच्या चरणी शरणागती पत्कारली आणि स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे 7 दिवसाचे कडक पारायण सुरू केले. पारायण करताना त्यांनी वर सांगितलेल्या सर्व चुका टाळल्या. स्वामींना अत्तर अर्पण केले आणि समोर तांब्याच्या वाटीत पाणी ठेवून अभिमंत्रित तीर्थ तयार केले. सुरुवातीचे 3 दिवस त्यांना खूप अडथळे आले, खूप त्रास झाला, पण त्यांनी हार मानली नाही. त्या म्हणाल्या, स्वामी, मी माझी ही सेवा तुमच्या चरणी अर्पण करते. आता जे काही करायचे आहे ते तुम्हीच करा. आणि भक्तांनो, चमत्कार झाला. 7व्या दिवशी त्यांचे पारायण पूर्ण झाले. त्यांनी स्वामींची आरती केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या पतीला कोर्टातून फोन आला. ज्या केसमध्ये ते गेली 3 वर्ष झालं अडकले होते त्याच न्यायाधीशाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. इतकेच नाही तर ज्या भागीदाराने फसवणूक केली होती त्याने स्वतःहून येऊन त्यांचे पैसे परत केले. या प्रचितीवरून आपल्याला हे समजते की जर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने नियमांचे पालन करून पूर्ण विश्वासाने स्वामींची पोथी वाचली तर स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.
अभिमंत्रित तीर्थ प्रमुख उपाय. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अत्यंत चमत्कारिक गुप्त उपाय सांगते. जेव्हा तुम्ही पोथी वाचायला बसाल तेव्हा पोथीच्या समोर एका तांब्याच्या वाटीत स्वच्छ पाणी भरून ठेवा. जोपर्यंत तुमचे अध्याय वाचून पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पाणी तिथेच राहू द्या. वाचन पूर्ण झाल्यावर ते अभिमंत्रित तीर्थ तुम्ही स्वतः प्या आणि घरातील सर्वांना प्यायला द्या. आजारपण, नजर दोष दूर करण्यासाठी हे तीर्थ रामबाण औषध म्हणून काम करते. तर मैत्रिणी, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.